नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. आंबा घाटात काल दिनांक 8 एप्रिल रोजी रात्री दरोडा घालणाऱ्या 8 पैकी 5 आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून देवरुख पोलिसांना यामध्ये यश आलं आहे. प्रथमेश तानाजी दळवी, राहणार शाहूवाडी, कोल्हापूर, आपल्या बोलेरो गाडीमधून वेतोशी, तालुका रत्नागिरी येथून सायंकाळी 6:30च्या सुमारास एक म्हैस भरून रत्नागिरीहून शिराळा, सांगली येथे निघाले होते. त्यांची गाडी आंबा घाटातील दख्खन येथे पोहोचली तेव्हा मागील काचेवर पांडुरंग लिहिलेली थार गाडी क्रमांक MH 82767 भारत सरकार असा स्टिकर असलेली इनोवा गाडी क्रमांक MH 082099 यामधून आलेल्या 8 अनोळखी इस्मानी श्री दळवी यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे लावून फिर्यादीला गाडीतून खाली उतरून मारहाण आणि शिवीगाळ केले. तसेच चाकूचा धाक दाखवून त्याला इनोवा गाडीमध्ये जबरदस्तीने कोंबून साखरपा येथून गद्री पेट्रोल पंपावर आणून दळवी याला दमदाटी केली आणि पोलिसांना काही सांगितलं तर याद राख अशी धमकी देण्यात आली आणि त्याच्याकडे 50,000ची मागणी केली. त्याच्या गाडीचे केबिनमध्ये ठेवलेले 25,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत पोलिसात तक्रार केली तर तुला सोडणार नाही अशी देखील धमकी देण्यात आली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.